इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. भारतामध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून नाशिक मार्गे पुण्यासाठी जाणाऱ्या महिलेसह एकाला क्राईम ब्रँच युनिट 2 ने केलं जेरबंद. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवैधरित्या वास्तव करणाऱ्या परदेशी नागरिकांची माहिती काढत असताना पोलीस हवालदार दीपक नन्नावरे आणि पोलीस अंमलदार संतोष सुपेकर यांना मिळालेल्या माहितीने बांगलादेशी एक पुरुष एक महिला भारतामध्ये घुसखोरी करून नाशिक रोड बस स्थानक येथून पुण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने क्राईम ब्रँच युनिट 2 ने सापळा रचून मोहम्मद साकिब मुल्ला आणि नाहिदा बादशाह मुल्ला यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणताही वैध प्रवासी कागदपत्रे मिळून आले नाहीत. बांगलादेशातून भारत सरहद्दीत प्रवेश करून आल्याने त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी माहिती दिली. काल रोजी नाशिक शहर येथे क्राईम ब्रँच युनिट 2च्या पथकाला माहिती मिळाली की एक पुरुष आणि स्त्री जे बांगलादेशी आहेत ते अवैध मार्गाने भारतामध्ये आलेले आहेत आणि ते व्हाया नाशिक पुढे पुण्याला जाणार आहेत अशी त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2 पथकाचे श्री तोडकर व त्यांची टीम यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे सापळा लावला. त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांनी एक पुरुष व एक महिला त्यांना ताब्यात घेतलं. यांना ताब्यात घेतल्यावर असं लक्षात आलं की त्यांच्याकडे बांगलादेशी ते रहिवासी असल्याचे त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये त्याच्यासोबत पुरावे सापडले. या पुराव्यानुसार ते निष्पन्न झालं की हे व्यक्ती बांगलादेशी आहेत आणि हे बांगलादेशमध्ये मधून येऊन पुण्याकडे जात आहेत. यावरून त्या 2 व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना काल अटक करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे. तर मूळचे राहणारे होते इथे कशासाठी आले होते? हे दोघेही आहेत, हे तरुण आहेत, पती पत्नी आहेत. ते बांगलादेशवरून निघाले होते आणि ते पुण्याला जात होते असं प्रथमदर्शनी दिसतंय. ते पुण्याला नेमके कुठे कुणाकडे जात होते आणि ते बांगलादेशवरून कुठून आले त्याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे. त्यांना नाशिकमध्ये त्यांचा राहण्याचा उद्देश नव्हता असं दिसतंय. बाय ट्रेन ते नाशिक रोड पर्यंत आले होते आणि इथून ते परत बाय बस पुण्याला जाणार होते. त्यांना नाशिकमध्ये राहायचं नव्हतं म्हणून त्यांचं नाशिकमध्ये येतानाच आपल्याला माहिती मिळाली की ते नाशिकमध्ये थांबणार आहेत आणि स्टेशनवरती उतरणार आहेत. त्याप्रमाणे त्यांना स्टेशनवर आपण ताब्यात घेतलं. सर त्यांचे नाव काय? त्यांची नावं जी आहेत, मोहम्मद साकिब मुल्ला एका व्यक्तीचं नाव आहे आणि जी त्याच्यासोबत महिला होती तिचं नाव आहे नाहिदा बादशाह मुल्ला. सद्यस्थितीमध्ये अजून असं काही स्पष्ट नाहीये. तपासामध्ये सर्व स्पष्ट होतील. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गिरी, क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनर, पोलीस हवालदार प्रदीप नन्नावरे, पोलीस अंमलदार संतोष सुपेकर, मनोज शिंदे, प्रवीण वालझाडे, जितेंद्र वजिरे तसेच नाशिक रोड दामिनी पथकाच्या पोलीस अंमलदार सोनाली बागुल, ज्योती पवार आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.